नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला, संगीता आणि रजनी तिघीही मिळून किचनमध्ये दिवाळीचा फराळ बनवत असतात. कला ही चकल्या बनवत असते. त्याचवेळी अद्वैत हा जिन्यावरनं खाली येतो आणि त्याला समजतं की किचनमध्ये खमंग असा फराळ बनवला जातोय. म्हणून तो रजनीला म्हणतो, काकू, फराळ झाला असेल तर टेस्टिंगसाठी तुम्ही माझा वापर करू शकता. तेव्हा रजनी कलाला सांगते की बघितलं कला, दिवाळीचा फराळ चालू झाला ना, तुझ्या नवऱ्याचा डाएट बिएट सगळं काही संपतं बरं का. अद्वैत मुद्दाम आता कलाला उद्देशून बोलत असतो, कारण यावर्षी कला सुद्धा तो फराळ बनवत असते. म्हणून अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे काकू, आता यावर्षी जसा फराळ होईल तसा खाऊयात आपण. रजनी म्हणते की अरे, असं कसं म्हणतोस तू? आतापर्यंत कधी फराळ चांगला नाही झाला मला सांग बरं. आणि तसंही निम्मा फराळ तर तुम्ही तिघं मिळूनच संपवतात. अद्वैत म्हणतो की नाही ग काकू, दरवर्षी तूच एकटी फराळ करतेस म्हणून तो टेस्टी होतो, परंतु यावर्षी तुझ्या मदतीला आहे ना ही खरे, त्यामुळे काही नेम नाही. तेव्हा संगीता म्हणते की जावई बापू, मी सुद्धा खरेच आहे बरं का, परंतु मी फराळ उत्तम बनवते. अद्वैत संगीताला म्हणतो की नाही नाही मिसेस खरे, मला तुमच्याबद्दल पूर्ण खात्री आहे की तुम्ही फराळ अतिशय चविष्ट बनाल. मला प्रॉब्लेम हीच आहे, ही व्यवस्थित फराळ बनवते की नाही मला माहीत नाही. खरं तर तुमच्या मुलीचं काही सांगता येत नाही, कारण कलाकार आहे शेवटी. लाडू जरी बनवला तरी त्याच्यावर नक्षीकाम करायला बसली आहे. करंजी त्रिकोणी बनवेल आणि चकल्यांचा तर विचारूच नका. तुमची कला सगळं काही कलात्मक दृष्टीनेच बनवेल, पण चवीचा काही भरोसा नाही हा हिचा. रजनी म्हणते की अरे अद्वैत, का रे असं बोलतोस? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काकू, खरं तेच बोलतोय मी. अगं, कलाकार लोकांना क्रिएटिव्हिटी सोडून काही येत नाही, परंतु त्यांना माहीत नसतं क्रिएटिव्हिटी सोडून चव सुद्धा खूप महत्वाची असते. संगीता म्हणते की नाही हा जावई बापू, असं अजिबात नाहीये, माझी कला एक नंबर फराळ बनवते. त्याच वेळी कला थोडंसं ओरडते. त्यामुळे संगीता विचारते की काय ग, काय झालं? कला म्हणते की आई काही नाही ग, जरा हात दुखायला लागला, हातात कळ आली ग. संगीता विचारते की अगं पण कशी काय कळ आली तुला? कला सांगते की अगं कालपासून किती दगदग झाली, सारखं काम चालू आहे, त्यामुळे जरा हात दुखताय माझे. मी एक काम करू का, मी 5 मिनिट बसू का? तेव्हा संगीता म्हणते की अगं हो बस ना, तू 5 मिनिटं काय 10 मिनिट बस, आम्ही दोघी बनवतो. मग कला अशीच बाजूला बसलेली असते आणि संगीताला ती म्हणत असते की आई ऐक ना, तुझे सुद्धा असेच हात दुखायचे ना दिवाळीची साफसफाई वगैरे करून? संगीता म्हणते की हो ना, माझे खूप हात दुखायचे बाई. आणि तेव्हा तुम्ही लहान होत्या. कला म्हणते की काय ग आई, जेव्हा तुझे हात दुखायचे तेव्हा तू काय करायचीस? तेव्हा संगीता म्हणते की मला कशाला काय करायला पाहिजे, तुझे बाबा यायचे ना माझ्या मदतीला. रजनी म्हणते की खरंच किती गोड. संगीता म्हणते की अहो हो, तुम्हाला म्हणून सांगते की लाडवांचं बेसन सुद्धा तेच भाजायचे, चिवड्याला फोडणी काय घालायचे, आणि अनारसे तर ते अजूनही तळतात. कला म्हणते की हो आई, मला सगळं आठवतंय हा, आणि तेव्हा कसा फराळ अगदी टेस्टी व्हायचा. रजनी म्हणते की कला, अगं होणारच फराळ टेस्टी, आणि दिवाळी सणच असा आहे ग. कसं आहे की सगळ्यांनी मिळून जर काम केलं ना तर कुठलीही गोष्ट करा टेस्टीच होणार. कला म्हणते की आई, पण अगं अजूनही माझा हात दुखतोय. आणि मग तिला अद्वैत काम करताना दिसतो. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, अरे ये ना मदतीला. अद्वैत म्हणतो की कोण मी? मी नाही यायला रिकामा, मी काम करतोय, दिसत नाहीये का तुला? कला म्हणते की का नाही येऊ शकत तू? आणि रजनी मॅडम, तुम्हीच तर म्हणालात की नाही की फराळ एकत्र बनवला की तो जास्त टेस्टी होतो. रजनी म्हणते की हो, हे बाकी खरं आहे बरं का. अद्वैत म्हणतो की मला कशाला अडकवताय, तुम्ही करताय ना फराळ व्यवस्थित सगळे मिळून, तर तुम्ही करा ना, मला कशाला अडकवताय त्यामध्ये? कला म्हणते की अरे ये मदत करायला, किती सर्वजण बोलवताय तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो येईल ना मदतीला, जेव्हा टेस्टिंगची वेळ असेल ना तेव्हा टेस्ट करायला येतो मी. कला म्हणते की वा 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 वा, खूप मोठं काम करतोयस हा, म्हणजे चव घेता येते तुला, पण मदत नाही करायची. मित्रांनो, काल आपलं लाईकचं टार्गेट काही पूर्ण झालेलं नाहीये, परंतु तरीसुद्धा आज तुम्ही ते पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे लगेचच व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला आपले व्हिडिओ का आवडतात याचं एक कारण आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. धन्यवाद. मग कला आता बरोबर अद्वैतची नस पकडते आणि अद्वैतला म्हणते की अच्छा, समजू शकते मी, ही गोष्ट तुला करता येत नसेल ना, हे फराळ वगैरे तुला येत नसेल करता, म्हणून नाही म्हणतोयस तू. अद्वैत म्हणतो की जगातली कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की जी अद्वैत चांदेकरला करता येत नाही. कला म्हणते की हो का, मग ये आणि सिद्ध कर तुझं म्हणणं. अद्वैत म्हणतो की तू मला शब्दात अडकायचं नाही हा. कला म्हणते की अरे चांदेकर ये की.
कलाला काहीही करून अद्वैतला फराळ करायला लावायचाच असतो. मग आबा तिथे सोफ्यावर बसलेले असतात. कला त्या गोष्टीचा फायदा घेते आणि मुद्दामच आबांना ऐकवणूक करत असते की अरे अद्वैत ये ना, पण अरे माझे हात दुखताय म्हणून मी तुला सांगते फराळ बनवायला. आणि तसंही लग्नानंतरचा आपला पहिलाच दिवाळ सण आहे हा. मग कसं जर एकत्र आपण फराळ केलं तर ते जास्त छान होईल, हो की नाही हो रजनी मॅडम? तेव्हा रजनी म्हणते की हो हो हो. अद्वैत म्हणतो की अहो खरे, बघा ना तुमची मुलगी कशी आहे, बघा मला कशी कामाला लावते ती. संगीता म्हणते की नाही नाही जावई बापू, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि काय ग कले, तुला कशाला ते हवे ते, आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला. रजनी म्हणते की हो कलाची आई, येऊ द्यात त्याला आणि करू द्यात त्याला आपल्यासोबत मदत. कसं आहे, कलाने आणि अद्वैतने मिळून कुठलीही जरी गोष्ट केली ना तरी सुद्धा ती चांगलीच होते. म्हणजे आता बघा ना, नवरात्रीत देवी उत्सवात दोघांनीही खोबऱ्याच्या वड्या मिळून केल्या होत्या. संगीता म्हणते की काय सांगताय, त्या नारळाच्या वड्या ह्या दोघांनी मिळून केल्या होत्या. रजनी म्हणते की अहो हो. संगीता म्हणते की अहो किती टेस्टी झाल्या होत्या त्या, अगदी जग्गात भारी. जावई बापू, मग आता तर मी म्हणते की फराळ मात्र तुम्ही दोघांनीच मिळून करायचा. कला हसायला लागते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर चल आता ये ये. अद्वैत म्हणतो की का तू हट्टीपणा करते, जा मी नाही येणार. मग आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, अरे दिवाळीमध्ये फराळ बनवण्यात सोडून दुसरं कुठलं सुख नाही बघ. जा बरं, एक काम कर, कलाला मदत कर. अरे आयुष्यभराची आठवण असते ती. जा म्हटलेले असतात, त्यामुळे अद्वैत आता जास्त नाटकं करू शकत नसतो. मग अद्वैत जागेवरनं उठतो आणि किचनमध्ये जातो. अद्वैत जाऊन आता कलासमोर बसतो आणि कलाला विचारतो की बोल काय करायचंय. कला म्हणते की चकल्या पाडायचंय. कला आता अद्वैतच्या हातामध्ये चकलीचा साचा देते. कला आता अद्वैतच्या हातामध्ये चकलीचा साचा देते आणि म्हणते की कर चकल्या आणि याने चकल्या पाड व्यवस्थित. अद्वैत आता तो साचा हातात घेतो आणि उलट्या दिशेने फिरवत असतो, त्यामुळे पीठ काय खाली येत नसतं. कला हसत असते. मग अद्वैत आता बरोबर दिशेने फिरवतो तर चकली आता बाहेर येत असते. अद्वैतला मांडी घालून चकल्या पाडणं खूप अवघड वाटत असतं, म्हणून तो आता 2 पायांवर बसतो आणि चकल्या पाडत असतो. आता जसजशी चकली फिरवायची असते तसतसा तो गोल 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 फिरत असतो. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागेवर. कला मात्र त्याच्याकडे बघून हसत असते. शेवटी अद्वैत खाली बसतो आणि ज्याप्रमाणे चकली फिरवत असतो त्याप्रमाणे त्याची मानही फिरवत असतो. जशी चकली गोल गोल करत असतो तशी मान त्याची गोल 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 फिरत असते. शेवटी त्यालाच गरगरायला होतं आणि मग तो म्हणतो की मला असं गरगरल्यासारखं का होतंय. कला म्हणते की आता काय झालं, माझ्या आईला काल असंच गोल 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 बोलून घोळात घेतलंस ना तू, आणि मग नंतर माझ्याकडनं मसाज करून घेतला, बघ त्याचीच परतफेड आहे ही. बघ जशाच तसे, आलं का लक्षात. अद्वैतला आता कलाचा खूप राग आलेला असतो. कुठला राग कला कुठे काढत असते, बरोबर बदला घेते, अद्वैतला माहीत असतं. कला मुद्दामच म्हणते की आई पण काही म्हणा, चांदेकर लगेच माझ्या मदतीला धावून आला. मी त्याला म्हटले तर लगेच आला चकल्या करायला. अगदी लाखात एक आहे हा जावई तुझा. संगीता कलाला शांत बसायला सांगत असते. कला म्हणते की अगं आई हो, नवऱ्याने अशीच बायकोला मदत करायला हवी. आणि मोठमोठ्या हॉटेलमध्ये तर शेफ असतात आणि तेही पुरुषच असतात की. आणि चांदेकरचं म्हणशील तर तू बघ, चांदेकरला येत नाही अशी जगातली कुठलीही गोष्ट नाही, हो की नाही रे चांदेकर. परंतु अद्वैत मात्र त्या चकल्या बनवण्यामध्ये बिझी असतो. अद्वैतच्या चकल्या अगदी उभ्या राहून चाललेल्या असतात, उभ्या राहून चकल्या पाडत असतो. कला, संगीता, रजनी तिघीही हसत असतात. पण अद्वैत मात्र त्याचं काम मन लावून करत असतो. चकल्या तर अजिबातच गोल झालेल्या नसतात, नुसता एका जागेवर त्याने थर मांडून ठेवलेला असतो. त्याच वेळी संगीताला कॉल येतो आणि मग संगीता कॉल घेण्यासाठी जरा बाजूला जाते. लगेचच कला नजर चुकवून लगेचच अद्वैतला चकल्या बनवायला सांगते आणि स्वतः मात्र किचन ओट्यावर जाऊन बसते आणि ड्रायफ्रुट्स खात असते. अद्वैत बिचारा खाली चकल्या पाडत असतो आणि मग वरून कला अद्वैतला उपदेशही करत असते की अद्वैत चकलीचे अजून 2 फेरे घे ना. आता समजा जर घरी कोणी आलं तर आपण त्याला 2 फेऱ्याच्या चकल्या वाढणार आहोत का, तुझ्यासारख्या तुटक्या चकल्या. मग अद्वैत आता कलाने सांगितल्याप्रमाणे 2 फेर चकल्या वाढवतो आणि मग अद्वैतला परफेक्ट चकली जमते. कला म्हणते की अरे अद्वैत, तू माझं चक्क ऐकलंस. अद्वैत म्हणतो की गप, तुझं नाही ऐकलंय मी, मला वाटलं म्हणून मी केलंय. कला म्हणते की हो का, नको सांगू, नीट कर चकल्या. आणि कला नुसती ऑर्डर सोडत असते आणि स्वतः मात्र बसून ड्रायफ्रूट खात असते.
संगीताचं कॉलवर बोलून झालेलं असतं आणि मग संगीताचं लक्ष कलावर जातं. कला मस्त किचन ओट्यावर बसली आहे रुबाबात, वरून ड्रायफ्रुट्स खातीये आणि बिचारा अद्वैत खाली बळत चकला करतोय. संगीताला काय हे बघवत नाही. संगीता मनात विचार करते की हिचा तर आता हात दुखत होता, मग टुमकन उडी मारून कशी काय ही किचन ओट्यावर बसली. थांब कले, आता तुला बरोबर दाखवते मी, शेवटी मी पण तुझी आईच आहे. मग संगीता म्हणते की अरे बापरे, झुरळ झुरळ. आता झुरळाचं नाव ऐकल्यावर कला लगेच टुमकन उडी मारून पुन्हा खाली येते. कला म्हणते की आई कुठे झुरळ. तेव्हा संगीता म्हणते की झुरळ अगं गेलं वाटतं, मी आता इथे बघितलं होतं, गेलं. संगीता रजनीला डोळा मारते. रजनीला बरोबर समजतं. मग संगीता विचार करू लागते की अच्छा, म्हणजे मला आलेला संशय बरोबर होता की कला नाटकं करतीये. कला अद्वैतला सांगते की तू काय बघतोयस, चल पटापट चकल्या कर. मग संगीता कलाजवळ येते. अद्वैतला ती म्हणते की जावई बापू तुम्हाला खूप त्रास होतोय का. थांबा, काळजी करू नका, तुम्हाला कला मदत करेल ना. कला म्हणते की आई मी कशी मदत करू, माझे तर हात दुखताय ना. संगीता म्हणते अच्छा तुझे हात दुखताय, काही प्रॉब्लेम नाही, मी तुला नंतर हात चांगले तुझे रगडून देते, पण आता तू जावई बापूंना मदत कर. कला म्हणते की आई असं काय करतेस, मी भाजणी मळून दिली आहे ना त्याला आता. तर संगीता म्हणते की हो तू भाजणी मळून दिली आहे, परंतु सोऱ्यातून ती काही पडत नाही ना खाली. कला म्हणते की आई मी पीठ अगदी व्यवस्थित मळलेलं आहे आणि आता त्याला सोऱ्या वापरता येत नाही, तर त्याला मी काय करू. तर अद्वैतचं मात्र भलतंच चालू असतं. अद्वैत एक चकली बनवण्यासाठी गोल 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 फिरत असतो, सोबतच त्याची मानही गोल 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 फिरत असते. मग कलाला काय ते बघवत नसतं. कला आता अद्वैत जवळ जाते आणि अद्वैतची मान घट्ट पकडून ठेवते आणि अद्वैतला ती सांगते की अद्वैत आता कर. आता अद्वैत चकल्या करत असतो. कलाने त्याची मान फिरू नये, गोल गोल फिरू नये म्हणून घट्ट पकडून ठेवलेली असते. कलाने अद्वैतचं डोकं धरलेलं असतं, परंतु तरी सुद्धा अद्वैतची मान गोल गोल फिरत असते. कला हसत असते आणि म्हणत असते की अरे अद्वैत हालू नकोस. संगीता कलाला म्हणते की कले नुसत्या ऑर्डर देऊ नकोस, ती भाजणी मळ बरं आधी. आता आईने कलाला ऑर्डर दिलेली असते, त्यामुळे कलाला ती पाळणे असते. मग कला आता पुन्हा भाजणी मळायला घेते. मग संगीता तिला ऑर्डर सोडत असते की तो कागद बघ, तो कागद किती हलतोय. तेव्हा कला म्हणते की आई त्याला सोऱ्या वापरता येत नाहीये, त्यात माझी काय चूक आहे, म्हणून तो कागद हलतोय. संगीता बरोबर कलाकडनं बदला घेत असते, कारण कला अद्वैतचा घेत असते ना. त्यामुळे संगीता म्हणते की असं कसं, चकल्या गोल गोल झाल्या पाहिजे. शेवटी कलाला आता आईचं ऐकणं असतं, त्यामुळे अद्वैत जशा चकल्या पाडत असतो त्याप्रमाणे कलाने दोन्ही साईडने तो बटर पेपर असा घट्ट पकडून ठेवलेला असतो, जेणेकरून तो उडत नसतो. आणि चकल्या बनवताना कलाचे आणि अद्वैतचे दोन्ही हात यूज होत असतात. कला आणि अद्वैत दोघंही मिळून आता चकल्या बनवत असतात. त्याचवेळी नैना खाली येते आणि कला आणि अद्वैतकडे बघते. त्या दोघांनाही ती इग्नोर करते, विचार करते की जाऊ दे यांचं नेहमीच आहे. स्वतः जाऊन खुर्चीवर बसते. बाकीचे सगळेजण फराळ बनवत असतात. मग नैना म्हणत असते की किती वेळ झालाय आणि काय फालतूपणा चाललाय तुमचा, इथे केव्हाची मी कॉफीसाठी वेट करतेय, अजून कॉफी मिळत नाहीये, मला पहिल्यांदा कोणीतरी कॉफी करून द्या. रजनी म्हणते की अगं हो आमचं आवरतच आलंय, तू बस मी तुला कॉफी देते. नैना म्हणते की नाही मला आत्ताच्या आत्ताच कॉफी हवी आहे. आता नैनाचा हा हट्टीपणा संगीताला मात्र खूपच त्रास देत असतो. मग संगीता तिच्यावर ओरडते की तुला आत्ताच्या आत्ता कॉफी हवी आहे ना, मग इथं ये आणि आम्हाला मदत कर. नैना म्हणते की अगं मम्मा पण. संगीता म्हणते की हो माहितीये तू गरोदर आहेस. अगं माझी 3 बाळंतपणं झाली, पण तुझ्यासारखं नाहीये साजूक तुपातली नाजूक मिठाई. लादी पोछा धुणे भांडे सगळं काही करावं लागतं आणि तरच बाई प्रेग्नन्सीमध्ये व्यवस्थित राहते. गप गुमानं ये बरं किचनमध्ये, आधी ये किचनमध्ये मदत कर आणि तरच कॉफी मिळेल. आईने म्हटल्यामुळे आता नैनाला किचनमध्ये जावं लागतं. नैना किचनमध्ये फोन घेऊन आलेली असते. मग संगीता ओरडते की आधी तो फोन बाजूला ठेव आणि मदत कर आम्हाला. नैना आता रागानेच फोन फ्रीजवर ठेवून देते. संगीता नैनाच्या हातात झाऱ्या देते आणि म्हणते की चल तळ पटपट आता ह्या चकल्या. नैना चकल्या तळत असते आणि म्हणत असते की गरम होतंय मला खूप. संगीता म्हणते की हो का, आम्हाला थंडी वाजते इथे. कॉफी पाहिजे हिला, कॉफी, आणि ती पण आयती. कशी काय मिळेल हिला कॉफी आयती. संगीताने आता बरोबर नैनाला धाक दाखवलेला असतो आणि नैनाला आता काम करावंच लागतं. तर इकडे कला जेव्हा किचनमध्ये असते त्याचवेळी रॉकेट इथे येतो. रॉकेट कलाला म्हणतो की कलाताई अगं चल बाहेर, मावळे बनवायचेत ना आपल्याला, मी सगळं सामान आणून ठेवलंय. कला म्हणते की हो रे रॉकेट, परंतु तुझ्या दाजींनी ना मला डिझायनिंगचं काम दिलंय, तेवढं फक्त मी काम करते आणि लगेचच येते, मग चालेल ना आपण मावळे बनवलेलं. रॉकेट म्हणतो की हो चालतंय की कलाताई, तोपर्यंत मी खिंड लढवतो.
कला पटकन गॅस बनवते आणि लगेचच आता ती डिझाईन्स बनवायला वरती जाते. रूममध्ये बसून आता डिझाईन्स बनवत असते. बेडवर बसलेली असते आणि सगळ्या शीट बेडवर अस्ताव्यस्त पडलेले असतात. अद्वैत तिथे येतो आणि बघतो तर अद्वैत स्वतःशीच बडबडत असतो की काय पसारा मांडून ठेवलाय सगळीकडे. तेवढ्यातच अद्वैतचं लक्ष जातं की कलाने बॉर्डर क्रॉस केली आहे. आता अद्वैत बरी ही गोष्ट सहन करून घेईल. मग अद्वैत डायरेक्ट चक्क कलाला ओढायला लागतो बेडवरून. कला म्हणते की चांदेकर, अरे काय करतोयस तू? अरे चांदेकर, मला दुखतंय, काय चाललंय तुझं? अद्वैत मात्र काही ऐकत नसतो आणि जोर जोराने कलाला ओढत असतो. शेवटी तो बेडवरून कलाला खाली घेतोच आणि मग कला विचारते की काय चाललंय तुझं, का ओढतोय मला? अद्वैत म्हणतो की का म्हणजे तू बघ रूल ब्रेक केलाय, बॉर्डर क्रॉस करत होती तू. कला म्हणते की चांदेकर, अरे आपलंच काम करत होते ना मी. अद्वैत म्हणतो की कर ना मग काम, तुला कोणी अडवलंय? नियमात राहून काम करायचं. कला म्हणते की बस झालं तुझं पुराण, उगाच आता पुढची 4 वाक्य वाढवू नकोस आणि बोलू नकोस. कला म्हणते की थांब, तुला बरोबर दाखवते मी. कला पहिल्यांदा तिच्या डिझाईन्स पूर्ण करत असते आणि डिझाईन्स पूर्ण करता करता जर पेन्सिल जरी अद्वैतच्या हद्दीमध्ये गेली तरी सुद्धा अद्वैत ती पेन्सिल कलाच्या बाजूने फेकत असतो. कला व्यवस्थित आता पटपट पटपट सगळं काम करून घेते. सगळ्या डिझाईन्स आता कलाच्या बनवून झालेल्या असतात. मग सगळे कला शीट्स एकत्र करते आणि मग तिच्या हद्दीमध्ये ठेवते आणि म्हणते की झालं बाबा एकदाचं माझं काम आणि झालं एकदाच्या सगळ्या डिझाईन्स पूर्ण, आता मला काही टेन्शन नाही. अद्वैतला आता बघायचे असतात कलाने डिझाईन्स कशा बनवल्यात, त्यात काही सजेशन आहे की नाही हे त्याला द्यायचे असतात. म्हणून लगेचच अद्वैत आता कलाच्या हद्दीत हात घालून लगेच त्या डिझाईन्स उचलायला लागतो. मग कला जोरात आता पेन्सिल अद्वैतच्या हातावर मारते. अद्वैत ओरडतो आणि म्हणतो की काय असं का मारतीयस? कला म्हणते की का म्हणजे का नको मारू? माझ्या हद्दीत येतोयस तू, माझ्या हद्दीत येऊन शीट्स घ्यायची परमिशन तुला कोणी दिली? तेव्हा अद्वैत म्हणतो की का बरं, शीट्सच घेतोय ना मी, माझं काम आहे ते, माझ्या शीट्स आहेत त्या. कला म्हणते की अरे वा, लगेच तुझ्या शीट्स झाल्या हा? आणि तुझ्या डिझाईन्स कधीपासून झाल्या? त्या माझ्या डिझाईन्स आहेत. अद्वैत म्हणतो की अगं तूच तर आता म्हणाली ना की डिझाईन्स पूर्ण झाल्यात, म्हणून तर मी डिझाईन्स उचलत होतो. कला म्हणते की ते माझं मी बोलत होते, आता मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी डिझाईन्स देणार, अजिबात हात लावायचा नाही सांगते तुला. असं म्हणून कला आता जागेवरनं उठते आणि आरशामध्ये बघत असते. तर त्यावेळी अद्वैत आता मुद्दामच कलाच्या हद्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या डिझाईन्स घेण्याचा प्रयत्न करत असतो. कला लगेच आरशातून ते बघते आणि मग लगेच अद्वैतचा पाय ओढत त्याला मागे खेचत असते. अद्वैत म्हणतो की काय करतेयस तू? अद्वैत आता कलाला विचारत असतो. कला म्हणते की काय करते म्हणजे माझ्या डिझाईन्सला हात नाही लावायचा आणि माझ्या हद्दीत घुसून तर अजिबात लावायचा नाही. आणि मगाशी तू असंच खेचलंस ना मला? मग आता जशाच तसे. अद्वैत म्हणतो की खरे तुला माहिती आहे ना डिझाईन्स तुझ्या पूर्ण झाल्यात, त्या म्हटल्यावर डिझाईन्स मला सबमिट कराव्या लागतील, मला बघाव्या लागेल, डिझाईन्समध्ये काही सजेशन्स असतील ते मला तुला सांगाव्या लागतील आणि त्यासाठी मला डिझाईन्स बघाव्या लागतील ना. अगं खरे प्लीज मला डिझाईन्स दे बाई, प्लीज प्लीज मला डिझाईन्स दे. कला म्हणते की आता कसं, आत्ता बरोबर बोललास. मग कला आता अद्वैतच्या हद्दीतूनच जात असते आणि त्या डिझाईन्स घेत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता कशाला माझ्या हद्दीतून चालली आहेस तू? मग कला त्याला सांगते की का, तुला डिझाईन्स हव्यात ना? मग अद्वैत आता शांत बसून घेतो. शेवटी काम आता त्याचं असतं त्यामुळे शांत तर त्याला बसावंच लागणार असतं. कला आता अद्वैतच्या हातामध्ये मुद्दाम त्या डिझाईन्स देत असते आणि पुन्हा काढून घेत असते आणि देतच नसते अद्वैतला. शेवटी अद्वैत ओढूनच घेतो. अद्वैतला युअर वेलकम असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा अद्वैत चिडूनच तिला अति आगाऊ असं म्हणतो. मित्रांनो, आजचा भाग खरंच खूप गमतीशीर होता आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे दिवाळ पहाट असते त्यामुळे पहाटेचं उठून अभ्यंग स्नान करायचं असतं आणि अद्वैतला पहाटेला उठायचं असतं त्यामुळे अद्वैतला काही जाग येत नसते. कला उठलेली असते, तिचं सगळं आवरलेलं असतं तरी सुद्धा अद्वैत झोपूनच असतो. मग कला शेवटी अद्वैतच्या कानात कुर्र करून ओरडते. कला ओरडल्यावर अद्वैत उठतो आणि म्हणतो की कोण आहे? आता कला म्हणते की चांदेकर उठ, आपल्याला दिवाळी पहाट आहे आज आणि आपल्याला अभ्यंग स्नान करायचंय. त्यामुळे अद्वैत उठतो आणि पुन्हा झोपून घेतो. कला पुन्हा एकदा अद्वैतला उठवण्याचा प्रयत्न करत असते. कसा बसा अद्वैत उठलेला असतो. मग उठणं लावण्यासाठी अद्वैत आणि राहुल दोघंही पाटावर बसलेले असतात. नैना राहुलला तर कला अद्वैतला उठणं लावत असते.
अद्वैत मस्त कलाकडनं उठणं लावून घेत असतो, कारण त्याला वाटत असतं मसाज म्हणून तो ती गोष्ट घेत असतो की कला आपली सेवा करते असं म्हणून अद्वैतने ती गोष्ट घेतलेली असते. तर कला अद्वैतकडे रागानेच बघत असते. रजनी म्हणते की आता बायकोने नवऱ्याला उठणं लावलं ना, आता नवऱ्याने बायकोला उठणं लावायचं. चला बायकांनी आता पाटावर बसा. मग कला अद्वैतला म्हणते की उठ ना, आता मला बसायचंय तिथे. कला आता पाटावर बसण्यासाठी जाते आणि नेमकं अद्वैत आणि कला यांचं डोकं एकमेकांना धडकतं आणि कला अद्वैतच्या अंगावर पडते. आता अद्वैतच्या गालाला जे उडणं लागलेलं असतं तेच कलाच्या गालाला लागतं. रजनी म्हणते की चला अद्वैतचं उठणं कलाला लागलं. तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे फार प्रेमाने बघत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कला आणि अद्वैत कधी एकत्र येतील? कारण आता त्यांच्या लग्नालाही 1 वर्ष झालंय. मालिका सुरू होऊन आता 1.5 वर्ष होत आलंय, परंतु तरी सुद्धा कला आणि अद्वैतमध्ये भांडणं सोडून बाकीचं आपल्याला काहीच बघायला मिळत नाही. आता ह्या भांडणांचं रूपांतर प्रेमामध्ये कधी होणार आहे? कोणाच्या मनात पहिल्यांदा प्रेमाची चाहूल येणार आहे? अद्वैत कलाच्या प्रेमात पडेल की कला अद्वैतच्या प्रेमात पडेल? आणि मग दोघंही एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली कधी देतील? तुमच्या मते कोण कोणाच्या प्रेमात पडेल? अद्वैत कलाच्या प्रेमात पडेल की कला अद्वैतच्या प्रेमात पडेल? तुम्हाला याचं उत्तर नक्कीच द्यायचं आहे. आणि सोबतच आज अद्वैतची चकल्या बनवण्याची स्टाईल तुम्हाला कशी वाटली? म्हणजे एका जागेवर बसून चकल्या न बनवता चकल्याच्या सोऱ्याभोवती गोल गोल फिरायचं आणि मान सुद्धा गरागरा फिरवायची, ही स्टाईल तुम्हाला आजची कशी वाटली? कारण आजचा हा मोमेंट मला तरी खूप स्पेशली आवडलाय. तुम्हाला कसा वाटला हेही तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.